सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा व्यवसायामध्ये मोठ्या लाभाचा आहे. आज तुम्हाला एखाद्या प्रभावशाली व्यक्तीकडनं आर्थिक लाभ होऊ शकतो. प्रेमजीवनाबद्दल बोलायचं झालं तर तुमची संध्याकाळ आज तुम्ही प्रेयसीसोबत आनंदामध्ये घालवू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. कौटुंबिक जीवनात देखील तुम्हाला सुख मिळेल. कामाच्या ठिकाणी बोलायचं झालं तर तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांसोबत एकत्र काम हे करावं लागेल. वरिष्ठ अधिकारी कामामध्ये तुमच्या पाठीशी असतील. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आज दिवस अनुकूल राहील. आज काही आर्थिक अडचणींमुळे अनपेक्षितपणे तुमचे पैसे हे खर्च होऊ शकतात. मानसिक शांतता मिळवण्यासाठी तुम्हाला ध्यान हा सर्वोत्तम उपाय ठरेल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला एक चांगली बातमी मिळेल. प्रवासाची तुम्हाला संधी मिळेल. याशिवाय तुमचं उत्पन्न देखील वाढेल. खर्च खूप जास्त असला तरी त्यावरती तुम्हाला नियंत्रण हे ठेवावं लागेल. तुमचं मन प्रसन्न राहील आणि वैवाहिक जीवनामध्ये आनंद होईल. एखाद्यावरती जर तुमचं प्रेम असेल तर ते व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. तुमच्या कामाच्या ठिकाणाविषयीचं बोलायचं झालं तर तुम्ही तुमची सर्वोत्तम कामगिरी करण्यामध्ये आज यशस्वी व्हाल. मात्र आज तुम्हाला इतर गोष्टींमध्ये अपेक्षित परिणाम पाहायला मिळणार नाहीत. कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होईल, परंतु कामाचा ताण हा वाढू शकतो. तुम्ही तुमच्या वरिष्ठांशी कुठल्याही प्रकारचा वाद जर केलेला असेल तर तो टाळण्याचा प्रयत्न करा. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खायला द्या. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्यापैकी काहींच्या आयुष्यामध्ये अनपेक्षित घटना घडू शकतात. परदेशी व्यापारामध्ये असलेले लोक व्यावसायिक व्यवहारामध्ये चढउतार अनुभवू शकतात. तुमच्यापैकी काही जण आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन व्यवसाय सुरू करू शकतील. कौटुंबिक जीवन तुमचं शांततापूर्ण राहील. आजचा दिवस हा संमिश्र परिणाम देणारा ठरणार आहे. ट्रिपला गेल्यानं तुमचा खर्च वाढेल. आरोग्य तुमचं थोडंसं कमकुवत राहील. सर्दी खोकल्याचा तुम्हाला त्रास होऊ शकतो. कौटुंबिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील आणि नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल असेल, परंतु तुम्ही कुठल्याही गटामध्ये सहभागी होणं टाळावं. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला असेल. भाऊ बहिणींसोबत तुम्ही आज वेळ घालवाल आणि त्यांच्यासोबत तुम्ही फिरायला देखील जाऊ शकाल. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडनं चांगलं सहकार्य मिळेल. तुम्हाला भाग्य साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेमजीवनामध्ये यशस्वी व्हाल आणि तुमचे खर्चसुद्धा नियंत्रित राहतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या वरिष्ठांकडनं सल्ला मिळेल. मात्र आज तुम्हाला तुमच्या चालू कामामध्ये अडचणी आणि अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो, ज्यामुळे तुम्ही खूपच अस्वस्थ व्हाल. तुमच्या जोडीदाराचा किंवा कुटुंबातील वडीलधाऱ्यांचा सल्ला हा तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आईच्या तब्येतीमध्ये सुधारणा होईल. वडील तुमच्या कामाला पाठिंबा देतील. तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत छान प्रणय क्रीडात वेळ घालवाल. तुम्ही येणाऱ्या सर्व आव्हानांमधून धैर्यानं पुढे जाल आणि तुमचं आरोग्य देखील सुधारेल. मात्र अनियमित दिनचर्येमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. कामाच्या ठिकाणी परिस्थिती आहे तशीच राहील. आज जास्त खर्च होईल, परंतु उत्पन्न तुमचं मर्यादित राहील. मानसिक ताण तुमच्यावरती जाणवू शकतो. आज प्रतिकूल परिस्थितीत तुमच्या अनुकूल राहील. आपल्या आरोग्याची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज
नशीब तुम्हाला साथ देईल आणि तुमच्या प्रेमजीवनात देखील आनंदाचे 4 क्षण येतील. मात्र दुपारनंतर नशिबाची साथ थोडी कमी होईल आणि अधिक प्रयत्न केल्यावरच तुम्हाला यश मिळेल. वैवाहिक जीवन हे तुमचं सामान्य राहील. कुटुंबामध्ये मोठ्या कार्यक्रमाचं नियोजन हे होऊ शकतं. प्रतिस्पर्ध्यांबाबतही तुम्हाला सतर्क राहिल्यास बरं होईल. आज कौटुंबिक सुखसोयी वाढीस लागतील. व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यासाठी किंवा नवीन काम सुरू करण्यासाठी ही वेळ अत्यंत चांगली आहे. तुम्हाला आज आर्थिक यशाची शक्यता आहे. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या वस्तू दान करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला उत्कृष्ट परिणाम मिळतील. तुम्हाला नशिबाची देखील पूर्ण साथ मिळेल, ज्यामुळे तुम्ही आनंदी व्हाल. कौटुंबिक जीवन देखील तुमचं आनंदी राहील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. वैवाहिक जीवन चांगलं असेल. मुलाला त्याच्या क्षेत्रामध्ये यश मिळेल आणि जर तुम्ही प्रेमसंबंधांमध्ये असाल तर आजचा दिवस मात्र थोडासा खराब जाईल. तुम्ही काही प्रभावशाली व्यक्तींशी संपर्क कराल आणि या महिन्याच्या अखेरीस परदेश प्रवास तुमच्यासाठी शक्य आहे. मुलाच्या विवाह संबंधाची पुष्टी ही केली जाऊ शकते. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज दिवसाची सुरुवात थोडी मंदावलेली राहील. तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो, परंतु दिवस जसजसा पुढे जाईल तसतसं तुमचं आरोग्य सुधारेल. आजचा दिवस कुटुंबामध्ये तसेच कामाच्या ठिकाणी अनुकूल असेल आणि आज तुम्हाला आनंद देखील होईल. तुम्हाला आज व्यवसायामध्ये चांगले यश मिळेल. समाजामध्ये तुमची कीर्ती वाढेल. जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला राहील. तुम्ही तुमच्या प्रेमसंबंधांचा आनंद घेऊ शकता. घरामध्ये आनंदाचं वातावरण राहील. प्रेमविवाहासाठी तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं संमती मिळू शकते. मात्र आज तुम्हाला काम आणि कुटुंबामध्ये समतोल हा राखावा लागेल. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या प्रेयसीशी प्रेमाने बोलाल. प्रेमजीवनामध्ये तुमच्या अनुकूलता राहील. दुपारी काही समस्या उद्भवू शकतात, त्यामुळे नात्यामध्ये ताण वाढू शकतो. तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये चांगले काम कराल, ज्यामुळे तुमची नक्कीच प्रशंसा होईल. आपल्या आरोग्याकडे लक्ष द्या आणि स्वतःची काळजी घ्या. कामाच्या ठिकाणी तुम्ही कौतुकास पात्र व्हाल. या काळात तुमची संभाषण क्षमता मजबूत असल्यानं तुम्ही लोकांवरती सहज प्रभाव टाकू शकाल. आर्थिकदृष्ट्या तुमचा दिवस हा चांगला जाईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा चढउतारांनी भरलेला असेल. दुपारपर्यंत तुमची परिस्थिती ही प्रतिकूल राहील, परंतु त्यानंतर बदल होईल. भाग्य तुम्हाला साथ देईल. तुम्ही तुमच्या प्रेयसीसोबत लॉंग ड्राईव्हवरती जाऊ शकता, ज्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. वैवाहिक जीवनामध्ये सुधारणा होईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगले क्षण घालवाल. कामाच्या ठिकाणी थोडे अधिक कष्ट तुम्हाला घ्यावे लागतील. तुमच्या कामावरती तुम्ही लक्ष केंद्रित करा, जेणेकरून तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. सामाजिक कार्य किंवा राजकारणाशी निगडीत लोकांना काही विशेष यश मिळण्याची देखील शक्यता आहे. तुम्हाला अचानक प्रवास हा करावा लागू शकतो. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की नशिबाच्या कृपेनं बिघडलेली कामं देखील आज तुमची पूर्ण होतील. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील. तुमच्या प्रेमजीवनामध्ये तुमचा वेळ चांगला जाईल. उत्पन्नाच्या दृष्टीनं दिवस अनुकूल आहे. तुमच्या बोलण्यामध्ये काही कटुता आली तरी व्यवसायामध्ये तुम्हाला चांगले यश मिळेल. विरोधकांपासून आज सावध राहा. कौटुंबिक जीवन तुमचं चांगलं राहील आणि वैवाहिक जीवन हे सामान्य राहील. या आठवड्यामध्ये तुम्ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असाल. तुम्हाला सन्मान मान हा मिळेल आणि तुमची कीर्ती वाढेल. व्यवसायामध्ये देखील विस्तार होण्याची दाट शक्यता आहे.
प्रेमसंबंध तुमचे आनंददायी होतील आणि आरोग्य देखील तुमचं चांगलं राहील. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज भावनिकदृष्ट्या अस्वस्थ होऊ शकता. कुटुंबामध्ये भांडणं वाढू शकतात आणि सहकाऱ्यांशी वाद होण्याची देखील दाट शक्यता आहे. वरिष्ठांशी तुम्ही नम्रतेनं आणि संयमानं वागा. तुम्हाला मालमत्तेशी संबंधित काही काळजीपूर्वक प्रकरणं हाताळण्याची गरज आहे. आजचा दिवस हा तुमच्यासाठी खर्चिक असणार आहे. तब्येतीमध्ये तुमच्या नक्कीच सुधारणा होईल. करिअरच्या क्षेत्रामध्ये परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. स्वतःच्या व्यवसायामध्ये तुम्ही लक्ष द्या आणि इतरांच्या कामामध्ये हस्तक्षेप करू नका. वैवाहिक जीवन तुमचं चांगलं राहील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.